आम्हा हरीच्या दासा काही भजन आहे त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट जैसा केला तैसा होय जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणी देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणी देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे गावू मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट विठाल महायोग पीठे तटे भीमरद्यम वरम पुंडरीकाय धातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद गंधम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुका ज्ञान दीपा नमो सद्गुरु सजिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रायगडी मंदिरी बसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म हि काया ज्याची ख्याती जोडली जगदंबेसी प्रथम वंदितो तुम्हा छत्रपतीसी आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी असणारे देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा संपूर्ण विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेमधील सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आणि संतांच्या जीवनामध्ये काय फरक आहे तो फरक प्रतिपादन करणारा अभंग विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे किंबहुना ते वक्त्याचं कर्तव्य आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज 5व्या-6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली मी माझं परम भाग्य समजतो खऱ्या अर्थानं माझं कीर्तन कालचं होतं पण आमच्या शेठजीच्या विनोदाच्या माध्यमातून तारीख मी दुसरीकडे दिली परत मला म्हणले की महाराज सप्ताह आमचा त्याच तारखेला चालू आहे मला बोलले 20 तारखेला तुमचं कीर्तन ठेवलं बरं झालं सप्ताह झाल्यावर कागद उचलायला आलो असतो मी इथं पण ऐका या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजची ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला माझे परमस्नेही परममित्र आदरणीय आमचे संतोष महाराज देशमुख आमचे आदरणीय शेठजीच्या माध्यमातून तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला ज्यांच्या अमृतमय वाणीतून आपल्या सर्वांना
भागवत कथेचा लाभ होतो। आदरणीय सद्गुरु चरणाश्रित हरिभक्त पारायण आमचे शिवम महाराज सारस्वत महाराज सुद्धा आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत। महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद। या कीर्तनासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार महाराज मंडळी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद। आदरणीय आमचे कृष्णा महाराज आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत। आदरणीय हे महाराज ते महाराज परमस्नेही परममित्र आदरणीय आमचे लाडके मेवणा आहे तो माझा बिना लग्नाचंच फिरतय अजून आमचे परमस्नेही परममित्र आदरणीय महेश महाराज डोके काल ज्यांनी सुंदर असं कीर्तन केलं आज मृदंगाची साथ करण्याकरता बसलेत। महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद। मला इथं आल्यानंतर बाबा शुभम बाबा मला एक गोष्ट त्यांनी सांगितली, म्हणले महाराज या सप्त्यामध्ये एक म्हाताराला खट्याळे म्हणले। मी म्हणलं कोणतं? ते म्हणले ते विनेकरी बाबा सुद्धा आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत। आपण सर्व महाराज मंडळी या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत। आदरणीय बाबा सुद्धा कीर्तनामध्ये उपस्थित आहेत। तुम्ही सर्वजण माता भगिनी आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो। अगदी थोडा वेळ आपल्याला कीर्तन करायचं आहे कारण 9च्या पुढे जाणार नाही। 9च्या पुढे गेलं तरी इथं काय कोणी ओव्हर टाइम देणार नाही। अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीचा जो भगवान परमात्मा आहे त्या भगवंताच्या चरणाजवळ आजची कीर्तन रूपे सेवा करण्याचं भाग्य गेल्या 2 वर्षामध्ये या 2 महात्म्यांमुळे जीवनामध्ये प्राप्त होतं। खऱ्या अर्थानं जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे। महेश महाराजांनी काल सुंदर या अभंगावरती चिंतन केलं। आदरणीय आमचे योगेश महाराज सुद्धा कीर्तनामध्ये उपस्थित आहेत। महाराजांना सुद्धा धन्यवाद। तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो। विठ्ठल चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहामध्ये आजची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली। आता लागले बरोबर आहे का नाही? माझ्या वाट्याला आली मी माझं परम भाग्य समजतो। अनेक गावामध्ये आपण ज्यावेळेस कीर्तनाला जातो सप्ताहाला गेल्यानंतर कृष्णा महाराज गावात कितीही मोठा कथाकार असू द्या तो कथाकार कीर्तनात येऊन बसत नाही। पण पांडुरंग भगवान परमात्म्याची काय कृपा असेल महाराज इथं कथा दिवसभर कथा केल्यानंतर सुद्धा संध्याकाळी कौतुकानं कीर्तन ऐकण्याचं खऱ्या अर्थानं या माणसासाठी एकदा आपल्या जोरदार टाळ्या वाजू द्या। कारण का कौतुक पाहणारी लोक खूप कमी आहेत। आणि खरं बाबा तुमच्या चरणावर दंडवत घालावा कारण लोकांना 2 तास बसलं तरी कीर्तनात बसायला मूळव्याध होतो। पण आता खऱ्या अर्थानं तुम्ही एवढं 2-4 तास कथा करून सगळं करून सुद्धा कीर्तनामध्ये बसता म्हणजे खरंच तुमचं संताचं अंतकरण आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही। हीच तुमच्यावर पांडुरंगाची कृपा आहे। आणि तुमच्यासारख्या संत महात्म्याचे आशीर्वाद जरी आमच्या संतोष भाऊ असतील शेठजी असतील ही सगळी महाराज मंडळी असेल यांच्यावर जर असतील तर मला असं वाटतं या सप्ताहाचा आत्ताचं जसं 2रं वर्ष आहे तसा या सप्ताहाचा शताब्दी महोत्सव सुद्धा आनंदात साजरा झाल्याशिवाय राहणार नाही। फक्त एक आनंदाची गोष्ट आहे बघा कीर्तनात बसल्यावर उगाच आपले दलिंदर सारखे दहाव्याला आल्यासारखे बसू नका। आपण काय कोणाच्या आस्तीचं विसर्जन करायला आलो का पंढरपूरमध्ये? बोला जा बापू काय बापूच ना आपले बाबाचं नाव काय बापूच म्हणतात ना ते बापू काका इकडे कुठे हे बापू। माझं वय जास्त झालं त्याच्यामुळे कसं कधी असं होतंय शेडचे नाही का इकडं काका इकडं बापू ही सगळी महाराज मंडळी। मला तुम्ही सांगा कीर्तनात कसं बसलं पाहिजे? आनंदात बसायचं काही टेन्शन घ्यायचं नाही। आता काही कामं राहिले का शेतातले तुमच्या गावाकडे काही आणि असलं तरी काका सगळे लोक घरचे करणार आहेत त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही। इथं आनंदात बसायचं। बघा परवा दिवशी मी कर्नाटकला कीर्तनाला गेलो होतो एक म्हातारी अशी समोर बसली शुभम महाराज। मी म्हटलं आजी टाळी वाजव ना। म्हातारी म्हणे गप बस तुझ्यासारखे लय महाराज आले तर माझ्या समोर मेलेत। यानं सांगितलं असं ना हे पण तिकडे होतं एक दिवस माझ्यासोबत आहे का हसा जोरात हो द्या मोकळं विठ्ठल आनंदात बसायचं फ्रेश मध्ये बसायचं अजिबात ताण घ्यायचा नाही। आता ऐका अभंग तुकोबारायांचा अभंग 4 चरणाचा आहे। सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आणि संतांच्या जीवनामध्ये काय फरक आहे तो फरक प्रतिपादन करणारा अभंग आहे। लक्षपूर्वक ऐका जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे 4 चरणाचा अभंग आहे। सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आणि संतांच्या जीवनामधला फरक प्रतिपादन करणारा अभंग आहे। आज बघा आपण अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीचा जो भगवान परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या चरणाजवळ आपल्याला 7 दिवस राहण्याचं भाग्य प्राप्त होतं। ही आपल्यावर आहे संतांची कृपा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा दरवर्षी योग येतो। मला असं वाटतं सप्ताहाला येणारा कधी मरत नाही।
सप्त्याला येणारा कधी, सप्त्याला येणारा कधी मरत. अरे वा, असं कुठं होतं काय? अरे कीर्तनकार मरते तर सप्त्याला येणाऱ्याचं काय? आहे का? भगवंताची कृपा आहे म्हणून आपण 2 वर्ष झाली या ठिकाणी येतो बिनेकरी बाबा. ऐका, मग तुकोबार आहे भगवान परमात्मा सांगतात की बाबा संत जीवन आणि माणसांचं जीवन कसं आहे लक्षपूर्वक ऐका. बाह्य दृष्टीने जर आपण संतांकडे पाहिलं आणि माणसांकडे पाहिलं तर संत आणि माणसं शेठजी सारखे दिसतात. का दिसतात? बाह्य दृष्टीने जर तुम्ही पाहिल्याच्या नंतर आपल्याला हात आहेत, संतांना हात आहेत, आपल्याला डोळे आहेत, संतांना डोळे आहेत, आपल्याला नाक आहे, संतांना नाक आहे, आपल्याला तोंड आहे, त्यांना तोंड आहे, आपल्याला डोळे त्यांना डोळे, आपल्याला कान त्यांना कान, आपल्याला पोट त्यांना पोट, आपल्याला पाठ त्यांना पाठ. बाह्य दृष्टीने पाहिलं तर दोघांच्या जीवनामध्ये अजिबात फरक जाणवत नाही. आता दुसरं उदाहरण ऐका. आपण लग्न करतो कृष्णा महाराज, संत लग्न करतात, आपल्याला बायको येते काका, संतांना बायको येते, आपल्याला मुलं होतात, संतांना मुलं होतात, आपली मुलं लहानाची मोठी, संतांची मुलं लहानाची मोठी, आपली पोरं शाळेत जातात, संतांची पोरं शाळेत जातात, आपली पोरं 5व्या वर्गाला, संतांची पोरं 5व्या वर्गाला, आपली पोरं 10व्या वर्गाला, संतांची पोरं 10व्या वर्गाला, आपली पोरं कॉलेजला, संतांची पोरं कॉलेजला, आपली पोरं डिग्र्या कमवतात, संतांची पोरं डिग्र्या कमवतात, आपली पोरं नोकरीला लागतात, संतांची पोरं नोकरीला लागतात. आपण पोरांचे लग्न करतो, संत पोरांचे लग्न करतात, आपल्याला सुना येतात, त्यांना सुना येतात, आपल्याला नातू होतात, त्यांना नातू होतात, आपले नातू लहानाचे मोठे, संतांचे नातू लहानाचे मोठे, आपले नातू 5व्या वर्गाला, संतांचे नातू 5व्या वर्गाला, आपले नातू 10व्या वर्गाला, संतांचे नातू 10व्या वर्गाला, आपले नातू कॉलेजला, संतांचे नातू कॉलेजला, आपले नातू डिग्र्या कमवतात, संतांचे नातू डिग्र्या कमवतात, आपले नातू बंगले बांधतात, संतांचे नातू बंगले बांधतात, आपण नातांचे लग्न करतो, संत नातांचे लग्न करतात, आपल्याला नात सुना, त्यांना नात सुना, चालू द्या सकाळपर्यंत. ऐका, बाह्य दृष्टीने पाहिलं महाराज तर संतांचं जीवन संत नवती जगा मानसाचा चालिके. 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 वाटला. आता आमच्या कृष्णा महाराजांनी प्रमाण दिलं बघा, खूप सुंदर प्रमाण दिलं महेश महाराज. नाहीतर बघा काही काही माणसं जाणकार नसते ना प्रशांत महाराज, का कुठं काही प्रमाण देऊन टाकतात बघा. पण आज कृष्णा बाबा तुमच्यासारखा परमार्थामध्ये मुरलेला महात्मा योग्य वेळेवर योग्य प्रमाण देणार. त्या दिवशी मी महाशिवरात्रीच्या कीर्तनाला गेलो होतो आणि कीर्तनाला कृष्णा महाराज अभंग घेतला. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. माग एक बाबा उभे होते, जोरात म्हणले शिव भोळा चक्रवर्ती दौलत महाराजाची आई माझी चुलती. आता काही गरज आहे का बरं? नको तिथं सगळं काही प्रमाण दिल्याशिवाय लोक राहत नाहीत. एकानं प्रमाण दिलं होतं दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. त्या अभंगाचं ध्रुवपद महेश महाराजांना माहिती आहे, खूप गोडे. शेठजी रंगानी रांगत गुलगुला बोलत. माग एक बाबा जोरात म्हणले होते रंगानी रांगत आणि गंगूला बोलत. अरे गंगूची इथं काही गरज आहे का? अजिबात काही गरज नाही महाराज. बरं मला तुम्ही सांगा, सगळं जग परमार्थ करतं, पण सगळ्या जगाचा परमार्थ काका शेवटपर्यंत टिकतो का? सांगा तुम्ही. कीर्तनाला आलेले, पंढरपूर आलेले सज्जन माणसं हात वर करा बरं. काहून पायावर दगड घेता?
ते बघा. ऐका बरं जाऊ द्या. दुर्जन माणसं तरी हात वर करा. आहे का कोणी दुर्जन? अहो बघ विनेकरी बाबा, आपण धडतर परमार्थ करत नाही आणि संसार सुद्धा करत नाही. धोबी का कुत्ता घर का ना घाटका, अशी परिस्थिती आपली आहे. बरं कीर्तनाला आलेल्या महिला मंडळ, मला तुम्ही सांगा, तुमच्या गळ्यात असलेलं सोनं श्रेष्ठ आहे का आमच्या गळ्यात असलेल्या माळी श्रेष्ठ आहेत? काय श्रेष्ठ आहे? काय श्रेष्ठ आहे? खोटं बोल नका. काय श्रेष्ठ आहे? माळ श्रेष्ठ आहे. काय श्रेष्ठ आहे? सोनं श्रेष्ठ आहे. बरोबर शेठजी. मग कीर्तन झाल्यावर तुम्ही सगळ्यांनी माझ्या दर्शनाला यायचं. कानातलं गळ्यातलं नाकातलं इथं ठेवायचं, नंतर तिकडे कामाला लागायचं. अहो काका, त्या दिवशी कीर्तनात म्हणलं आणि एक बाई माझ्याकडे आली आणि मला 5 तोळ्याचं गंठण दिलं. प्रशांत बाबा, 5 तोळ्याचं गंठण घेतल्यावर मला असं वाटलं की आता महिनाभर कीर्तन करायची गरज नाही. म्हातारी म्हणे राहू द्या महाराज. मी म्हटलं आजी तुझ्या पाया पडतो, तुझं 5 तोळ्याचं गंठण मला देऊ नको. म्हातारी म्हणे घे रे, एवढ्या लांबून 400-500 किलोमीटरचा प्रवास केला, राहू दे राहू दे, घे, दिलं तुला दान. असंच दंडवतच घातला म्हातारीला. म्हटलं तुझ्या पाया पडतो, हे गंठण तुझं तू घेऊन जाय. म्हातारी म्हणे घे घे, अख्ख्या जिल्ह्यात कोणता सोनार त्याला मोडीत घेत नाही म्हणून तुला दिलं, बाकी काही नाही. बघा म्हाताऱ्या माणसाच्या कधी नादाला लागायचं नाही. म्हातारी माणसं लय डेंजर असतात कृष्णा बाबा. एक म्हातारी महाराज परळीवरून बसली का पंढरपूरला उतरायची. परळी पंढरपूर, परळी पंढरपूर, 3 महिने प्रवास केला विनेकरी. 3 महिने दिवसभर त्या बसवर महाराज एकच कंडक्टर होतं. 3 महिने प्रवास केल्याच्या नंतर ती म्हातारी परळीमधून बसली का अशी किलोभर बदाम घ्यायची. पंढरपूर येईपर्यंत त्या कंडक्टरला खायला द्यायची. किती द्यायची? ऐकलं काय तुम्ही? किती द्यायची? 1 किलोभर बदाम. 1 महिना, अशी 3 महिने प्रवास केला. 3ही महिने 1-1 किलो बदाम काका त्या कंडक्टरला खायला दिले. आता 3 महिने जर किलो बदाम दिवसाला खाली शेठजी, ते काय आमच्यासारखं वाळलं राहणार आहे काय? आमच्यासारखं राहणार आहे का ते? नाही. अहो सफरचंदासारखं फुगलं महाराज ते 3 महिन्यात कंडक्टर. आणि एक दिवस पंढरपूरला म्हातारी उतरली. म्हातारीला विचारलं आजी तुझं किती प्रेम आहे माझ्यावर? 3 महिने झाले तुम्हाला किलो बदाम खायला देते. म्हातारी म्हणे गप्प बस बाबा, तुझ्यावर काय प्रेम नाही माझं. माझ्या तोंडात दात नाहीत, हे बदाम मला चावत नाहीत म्हणून चगळून तुला खायला देते, बाकी काही नाही. बघ ऐका, म्हाताऱ्या माणसाच्या कधी नादाला लागायचं नाही. आता मुद्द्यावर या. महाराज म्हणतात बाबा, संत आणि माणसं दिसायला सारखे आहेत पण असायला सारखे नाहीत. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. बाबांनी खूप सुंदर प्रमाण दिलं होतं. आता उदाहरण सांगतो ऐका. कोकिळा आणि कावळा शेजारी बसले तर आपल्याला कळतं का कोणती कोकिळा आणि कोणता कावळा? का कळत नाही? महाराज म्हणतात ऐका, दोनही काळ्या रंगाचे असल्यामुळे आपल्याला कळत नाही कोणते कोकिळा आणि कोणता कावळा. शेजारी बसले, कळत नाही. बरं महाराज, मग न कळू द्या, यांच्यामध्ये काही परीक्षा आहे का? आहे परीक्षा. काय सांगितलं महाराजांनी परीक्षा? गायती कोकिळा वसंतीची. वसंत ऋतू आला का कोकिळा गायन करते आणि कावळा केव्हाही गातो. उदाहरण संपलं. आता दुसरं उदाहरण ऐका. माऊली महावैष्णव दानोबाराय म्हणतात बाबा, हंस आणि बगळा शेजारी बसले तर आपल्याला कळतं का कोणता राजहंस आहे आणि कोणता बगळा आहे? कळत नाही. का कळत नाही? महाराज म्हणले दोघांचा रंग पांढरा आहे. दोघही पांढऱ्या रंगाचे असल्यामुळं आपल्याला त्या दोघांमधला फरक जाणवत नाही. बरं महाराज, मग काय फरक आहे? परीक्षा काय आहे? सांगा परीक्षा. एक परीक्षा सांगितली. कोणती? दूध आणि पाणी एकत्र करून तुम्ही हंसा पुढे ठेवा. हंस पाणी पितो आणि दूध हंस पाणी पितो आणि दूध उलट सांगायला. बघा एकच माणूस जाणकार आहे बघा या सप्त्यात, आहे का? ऐका, महाराज म्हणतात हंस दूध पितो आणि पाणी सोडून देतो. असं सांगावं लागतं इथं, तेव्हाच लोक कीर्तनाचं पाकिट भरतात. असं म्हणल्या शेठजीनं मला मागच्या वर्षी 2000 काढून दिले होते बघा. आता 5 देणार. पुढच्या वर्षी कीर्तनच रद्द करणार. ऐका, महाराज म्हणले हंस दूध पितो आणि पाणी सोडून देतो. तिसरं उदाहरण महाराज म्हणतात, गारा ह्या हिऱ्यासारख्या चमकतात कृष्णाबा, पण कुठपर्यंत चमकतात? जोपर्यंत घनाची आणि आयरनीची गाठ पडत नाही तोपर्यंत गारा हिऱ्यासारख्या चमकतात. हिरा तुम्ही आयरनीवर ठेवा,
वरून त्याला घनाने मारा, हिरा फुटत नाही. हिरा आयरनीमध्ये घुसतो पण हिरा फुटत नाही. हिरा ठेविता आयरणी. वाचे मारिता जो घणे. माईक आहे ना तुमच्या समोर, म्हणा ना मग. हिरा ठेविता आयरणी, वाचे मारिता जो गणी. महाराज म्हणले हिरा आयरनीवर ठेवा पण हिरा फुटत नाही. वरून घणानं मारा, हिरा फुटत नाही. काही माणसं म्हणतील महाराज हिरा फुटला नाही, मग काय झालं? हिरा आयरनीत घुसला पण फुटला नाही. मग काही शास्त्रज्ञ कीर्तन झाल्यावर शोध लावतील, म्हणतील महाराज हिरा तर फुटला नाही, आयरनीत घुसला. काढायचा कसा आणि वापरायचा कसा हे आम्हाला सांगा. काय उपयोग आहे त्याचा? आयरनीत घुसलेला हिरा कसा बाहेर निघेल का? महाराज म्हणतात टेन्शन घेऊ नका. घराच्या बाहेर हिरा कितीही छाती काढून फिरला, घराच्या बाहेर हिरा कितीही छाती काढून फिरला तरी घरी आल्यानंतर आपल्या हिऱ्याची मांजर करायची कशी हे प्रत्येक हिरकणीला माहिती. मग अशी आम्ही अनुभवलं ते नाही का? प्रत्येक हिरा कितीही बडबड करू द्या, काहीही करू द्या, कितीही वजन मारू द्या, महाराज हिऱ्याची मांजर करण्याची ताकद हिरकणीत असते. हे अवघ्या अर्ध्या तासाच्या अगोदर पाण्याच्या जारवरून आम्हाला कळालं. महत्वाचा मुद्दा ऐका. विठ्ठल महाराज म्हणतात हिरा कसाही असू द्या, कितीही फिरू द्या, घरी आल्यानंतर त्याची मांजर झाल्याशिवाय राहत नाही. पण महाराज ऐका, हिरा आयरनीवर ठेवा, हिरा फुटत नाही. महाराजांचं प्रमाण आहे बघा. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोन्हीशी समान भजो नये. महाराज म्हणतात तुका म्हणे तैसे. तैसे म्हणजे कैसे? कोकिळा आणि कावळा जैसे, संत आणि जन तैसे. हिरा आणि गारा जैसे, संत आणि जन तैसे. हंस आणि बगळा जैसे, संत आणि जन तैसे. विठ्ठल आणि संतांच्या जीवनामध्ये बापू एक मोठा फरक आहे बघा. काय फरक आहे माणसाच्या जीवनामध्ये आणि संतांच्या जीवनामध्ये? माणसाच्या जीवनामध्ये बाबा आपल्याला जन्म मृत्यू नावाचं भय आहे आणि संत महात्म्यांच्या जीवनामध्ये काका जन्म मृत्यू नावाचं भय राहत नाही. कारण का महाराज संतांच्या जीवनामध्ये जन्म मृत्यू नावाचं भयच का नाही? काय कारण आहे भय नसण्याचं? ऐका. तर संत महात्मे म्हणतात आम्ही अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक पंढरीमध्ये जो विटेवर भगवान परमात्मा उभा आहे त्या भगवंताचं दास्यत्व आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारलेलं आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये जन्म मृत्यू नावाचं भय नाही. कारण का आम्ही कुणाचे दास झालेलो आहे? अभंगाचं प्रथम चरण. हरीच्या दासा काही आम्हा, 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 हरीच्या दासा
कीर्तना देत वारकरी चाली ऐकायला भेटतात, नाहीतर दररोज पिक्चरच्या चाली महाराज नाही का? दया 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 कसलं रंगीले पोरग आहे का नाही? गावागावात मी पहिले महेश तू माझं काही शिकला नाही बघ, मी पहिले लग्नाच्या अगोदर प्रत्येक गावात गेलो का कोणाला ना कोणाला मामा म्हणायचो. नाही कळालं तुम्हाला, जाऊ द्या न कळू द्या. लग्नाच्या अगोदर बाबा मी प्रत्येक गावात गेलो ना संतोष कोणाला तरी म्हणायचं काय मामा कसं काय बरं आहे का. पण त्याला असं वाटायचं भाचा बिना लग्नाचा आहे टाकू द्या उरकून. असं करता करता माझं झालं बघ. तू पण आता प्रत्येक गावात कोणाला तरी मामा म्हणत आहे म्हणजे काय लवकर सेटिंग लागतील लग्न होते बघा. आज एक कीर्तनाला बारीक बारीक महाराज मंडळी उपस्थित आहेत, खऱ्या अर्थानं आनंद आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. बघा आज समाजाला गरज कशाची असते महाराज? कीर्तनाची गरज आहे. कृष्ण महाराज का गरज आहे? त्याचं कारण असं आहे, कीर्तन ऐकल्याच्या नंतर माणसाच्या मनामध्ये काहीतरी परिवर्तन होतं म्हणून कीर्तन ऐकावं लागतं. आज घराघरात जर विचार केला ना काका तर बघा, भाऊ भावाला बोलत नाही, बहीण भावाला बोलत नाही, मुलगा आई बापाला बोलत नाही. ही वस्तुस्थिती आहे बघा. ज्या घरामध्ये एखाद्या वेळेस आपला मोठा भाऊ ज्या वेळेस आपल्यावर रागवतो त्यावेळेस त्याचा राग बाजूला ठेवा, पण एका घराची दोन घरं करू नका. कारण का? मोठा भाऊ तुम्हाला गोड बोलून तुम्हाला लुबाडणारी माणसं अनेक या समाजामध्ये भेटतात, पण तुमचं भलं व्हावं म्हणून तुमच्यावर रागवणारा मोठा भाऊ एकदा जीवनातून गमावला का परत तो आपल्याला कधीच मिळत नाही. अरे महाभारत आपल्याला शिकवतोय महाराज, रक्त रक्तावर उलटलं का घरात बाबा महाभारत घडतं. रक्त रक्तावर उलटलं का घरात महाभारत घडतं, आणि रक्त रक्तासोबत उभं राहिलं तर घरात रामायण घडतं. कळाला असेल तर मायच्या टाळ्या वाजवता, पण मोकळ्या मनानं वाजवता बाबा ऐका. म्हणून या समाजाला गरज आहे ती रामकथेची आहे. कधीतरी बापू आपण रामकथा ऐकली पाहिजे. जसं आज भागवत ऐकतो ना तसं बाबा नक्कीच पुढच्या वर्षी तुमच्या अमृतमय वाणीतून आम्हाला रामायण कथेचा सुद्धा लाभ होऊ द्या. रामायण कथेची गरज काय आहे त्याचं कारण सांगतो. रामायणामध्ये एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला निघाले, शेठजी वनवासाला जात असताना चित्रकूट पर्वताच्या दिशेनं प्रभू रामचंद्रांचा प्रवास चालू झाला. चालू झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र एक दिवस अचानक रस्त्यामध्ये खाली बसले. कृष्ण महाराज बसल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांनी पाठीमागं रस्त्याकडे बघितलं. त्या रस्त्यात काटे आणि दगड पडलेले होते. जगाच्या मालकानं खाली बसावं आणि रस्त्यात पडलेले दगड आणि काटे बाजूला टाकावे, रस्ता हाताने साफ करावा. जानकी मातेनं प्रभू रामचंद्रांना विचारलं, देवा काय करताय? आपल्याला प्रवास पुढे करायचा आहे, मागचा रस्ता कशासाठी साफ करताय? कोणी येणार आहे का? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हो माझ्या काळजाचा तुकडा माझा भरत येणार आहे. मग तुमच्या काळजाचा तुकडा भरत येणार आहे तर तुमचा भरत काय एवढा नाजूक आहे का? काय तो काही एसीच्या घरामध्ये वाढलेला आहे का? फुल कूलरच्या हवेत वाढलेला आहे का? असं कसं काय बोलता जानकी माता म्हणायला लागल्या, देवा तुमच्या भरताला हा काट्याचा त्रास सहन होणार नाही का? प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यात पाणी आलं. प्रभू रामचंद्रांनी जानकी मातेला एका शब्दात सांगितलं, जानकी माझा भरत एवढा दुबळा नाही की ज्याला या काट्याचा दगडाचा त्रास सहन होणार नाही, पण माझा भरत ज्या वेळेस आपण वनवासाला आलो त्यावेळेस माझा भरत अयोध्येमध्ये नव्हता. माझ्या भरताला कळेल की माझ्या काळजाचा तुकडा माझा दादा वनवासाला गेला, त्यावेळेस माझा भरत एक क्षण सुद्धा अयोध्येमध्ये थांबणार नाही. माझा भरत याच रस्त्यानं चालत येणार. चालत असताना माझा भरत ज्या वेळेस बघेल की माझा दादा या रस्त्याने गेला आणि माझा दादा या काट्यामधून आणि दगडामधून चालत गेला, माझ्या दादाला किती त्रास झाला असेल, मला झालेला त्रास माझ्या भरताला सहन होणार नाही, म्हणून रस्त्यातली काटेन दगड उचलतो नाही आहे का? म्हणून रस्त्यातली काटे आणि दगड उचलतो. अरे आपल्या मोठ्या भावाला झालेला त्रास हा लहान भावाला सहन होत नाही, हे आपल्याला रामायण शिकवतं. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले दोन सख्खे भाऊ आजच्या कलियुगामध्ये पक्के वैरी झाले. जर असं ज्याच्या घरात झालं असेल त्यानेच एकत्र बसून कधीतरी रामकथा ऐकली पाहिजे. विठ्ठल त्यांच्या क्रिया आणि आपल्या क्रिया सारख्या आहेत शेठजी. संत आणि माणसं दिसायला सारखे प्रशांत बाबा.
सगळं काही सारखं आहे. बरं महाराज, सारखं असताना सुद्धा संतांच्या क्रिया, माणसांच्या क्रिया दिसायला सारख्या आहेत, पण क्रियेतला भाव सारखा नाही. 8:30 वाजले बघा. क्रिया सारख्या आहेत पण क्रियेतला भाव सारखा नाही. ज्ञानोबा म्हणतात, वेळ प्रसंग एकच स्त्री आहे, स्त्री एक आहे. वेळ प्रसंगी पतीला आलिंगन देते, वेळ प्रसंगी पुत्राला आलिंगन देते. पती पुत्रा ते आलिंगी एकची तरुणांगी. महाराज म्हणतात, स्त्री एक आहे, वेळ प्रसंगी पतीला आलिंगन देते, वेळ प्रसंगी पुत्राला आलिंगन देते. आलिंगनाची क्रिया सारखी आहे पण क्रियेतला भाव सारखा नाही. पतीला आलिंगन देत असताना तिच्या मनामध्ये काम भाव आहे आणि पुत्राला आलिंगन देत असताना ती निष्काम आहे. क्रिया सारखी आहे पण क्रियेतला भाव सारखा नाही. दुसरं उदाहरण आहे का, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मांजर आहे का नाही मला सांगा. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मांजर आहे का नाही. सोप्या भाषेत सांगू का, घरामध्ये कामाचा दाब जास्त झाल्यावर घरातली मांजर सासूवर धावून जाते का नाही. आता तरी कळालं असेल ना तुम्हाला. ऐका, जाते का नाही. तुम्ही सगळे ब्रह्मचारी आहेत का नाही आहेत का सांगा. कामाचा दाब जास्त झाल्यावर घरातली मांजर सासूवर धावून जाते का नाही. जाते. मला तुम्ही सांगा बरं, मांजरीनं जर घरात पिलाला जन्म दिला बाबा, तर मांजर कमीत कमी दिवसातून 3 वेळा पिलाची जागा बदलते. का बदलते त्याचं कारण असे, मांजरीच्या पिलाच्या पप्पाचं नाव काय रे. काय सांग की. मांजरीच्या पिलाच्या पप्पाचं नाव काय म्हण की. म्हण ना. काय तू म्हण की. बोक्या. हा, मांजरीच्या पिलाच्या पप्पाचं नाव काय. बोक्या. बरोबर. आता आहे का, हे प्रत्येक मांजरीला आपल्या बोक्याचा स्वभाव कसा आहे हे माहिती असतं. म्हणून मांजर बाबा दिवसातून 3 वेळा पिलाची जागा बदलते. कारण का, महाराजांचं प्रमाण आहे कृष्ण बाबा त्याला, माय बापे जरी सर्पीन की बोका. माय बाप जर सर्पीन आणि बोका असतील तर त्यांच्या संग काका बाळ हे कधीच सुखानं राहत नाही. कारण का, बोक्या स्वतःची पिलं मारतो आणि सर्पीन सुद्धा अंडे टाकत गेल्याच्या नंतर पुन्हा युटर्न घेते आणि पुन्हा त्याच रस्त्यानं माघारी फिरते. जिच्या तडाख्यातून जे सुटलं ते पुढं फस नागा काढून उभं राहतं आणि तिच्या तडाख्यात जे गावलं ते पुन्हा स्वर्गवासी होतं. म्हणून म्हणतात महाराज, हे 2 माणसं असतील तर यांच्या संग बाळ कधी सुखानं राहत नाही. आता ऐका, कीर्तनाला आलेल्या सुना, तुम्ही पंढरपूरला आल्यात, मला सांगा बरं, तुमच्यातली कोणती सून अशी आहे की सकाळी उठल्यानंतर सासूला कडकडून मिठी मारते. आहे कोण. आहे का कोणी. आहे. खोटं बोलाल तर झाल्या झाल्या मराल. हा, इथंच पंढरपूरमध्ये तुमच्या समाध्याच होतील. आहे का कोणती महिला. अरे कोणती सून नाही बाबा. वाक्य मार्मिक आहे बरं का काका. मारतात पण मिठी नाही. मारतात पण मिठी नाही. आता इथून गेल्यावर चालू करा, जर सासू सुना कीर्तनाला आल्या असाल तर कीर्तन झाल्या झाल्या पांडुरंगाच्या मंदिरासमोर सासूला कडकडून मिठी मारा. आणि जिचे सासू आता पंढरपूरला सप्त्याला आली नसेल तिनं घरी जायचं. म्हातारी मस्त कूलरच्या हवे बिवे झोपलेली असेल दुपारच्या टायमाला, घरी जायचं. म्हातारी म्हणा आत्या उठा. म्हातारी म्हणाल मी उठणार नाही. पंढरपूरला जाण्याच्या अगोदर आपल्या दोघींना कडाक्याचे भांडणं केले होते. मी तुला एकदा केसाला धरून भिंतीला आपटलं, तुझी तब्येत जरा जास्त होती, तू 2 वेळा आपटलं म्हणून माझं पंढरपूर कॅन्सल झालं. नाहीतर मी सुद्धा पंढरपूरला आले असते. पण तुम्ही ऐकायचं नाही. तुम्ही म्हातारीला उठून बसवायचं, असं धाडकन उठवायचं आणि बसवायचं, म्हणायचं आजी थांब, मला कडकडून मिठी मारायची. आणि एका अशी मिठी मारा, अशी मिठी मारा की एका मिठीत म्हातारी. अरे वा वा, चांग. तुम्ही असं काय मी कीर्तनात सांगणार नव्हतो रे. पंढरपूर मधून हे घेऊन जायचंय का आपल्याला. अहो मिठी मारा म्हणजे अशी मारा का त्या म्हातारीला वाटलं पाहिजे 50 किलोमीटरवरून माझी मुलगी आली आणि माझ्या मुलीनंच प्रेमानं मला मिठी मारली. विचार जराशी बदला. म्हातारीला मारायचाच विचार केला होता. त्याची सहज मी असं कीर्तनामध्ये म्हणलं, कृष्ण महाराज कधीतरी बायकोचा चेहरा बघून हसा जा. चांगलं सांगितलं का वाईट सांगितलं काका. बायकोचा चेहरा बघून हसा. चांगलं सांगितलं ना महाराज. एक जण घरी गेलं, त्याची बायको अशी दरवाजात उभी होती शेठजी.
त्याची बायको बरं, तुमची नाही, तुमची तुमच्या संघाच आहे. काय माणसं आहेत बघा हे. ते म्हणतात ना, गाव सुटना मला, गाव सुटना. शेठजीचं झालं, मला बायको सुटना, मला बायको सुटना. जिकडे जा तिकडे आपलं संगच, ट्रॅक्टरचं मुंडकं संगत, टाली संगत. पण गंमत ऐका महाराज. हा, मला जीव घातला नाही म्हणून मी करताडा काढितो आज. आता ऐका, पण गंमत आहे महाराज या दोघांमधली. यांच्यामध्ये सेवाभाव हा खूप महत्वाचा आहे. खूप सेवेचा भाव यांच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. कारण जर आता जाऊ ते महत्वाच्या मुद्द्याकडे येऊ द्या. बायकोचा चेहरा बघून हसायला सांगितलं. हसत जा कधी कधी, मस्त. तुम्ही पण हसत जा की. उगाच आपल्या दिवसभर याला त्याला पाय पैकीत राहता. घरी आल्यानंतर कधीतरी बायकोचा चेहरा बघावा, हसावं. एक जण घरी गेलं बाबा, आणि बायको अशी दरवाज्यात उभी होती, जोरात हसलं. जोरात हसताना प्रशांत बाबा त्याच्या बायकोच्या हाती मागच्या वर्षी पंढरपूर मधलं नारळ होतं. मागच्या वर्षी असं धरलं त्या बाईनं बापू, असं नारळ फेकून मारलं, धाड का. एका नारळात गडी डायरेक्ट काका आडवा. आणि पडल्या पडल्या मला फोन केला. मला म्हटला, महाराज तुम्ही पंढरपूर मध्ये सांगितलं होतं बायकोचा चेहरा बघून हसा. तुमचं कीर्तन ऐकलं आणि बायकोचा चेहरा बघून हसलो बघा. माझ्या बायकोनं मला नारळ फेकून मारलं. मी म्हटलं ताई इकडे फोन दे. ताईला विचारलं, म्हटलं ताई तुम्ही याला नारळ फेकून का मारलं. बाई म्हणे महाराज शांत राहा, तुम्ही आमच्या मधात पडू नका. मी म्हटलं तरी पण सांग का नारळ फेकून मारलं. बाई म्हणे महाराज 12 वर्ष झाले आमच्या लग्नाला, हे आमचं दलिंदर कधीच माझा चेहरा बघून हसलं नाही. आणि आज दुपारी मला पिसाळलेलं कुत्र चावलं, हे माझं तोंड बघून हसतंय. अरे हसाव कधी हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे. आता महत्वाच्या मुद्द्यावर या. संपू द्या विनोद. ऐका, प्रत्येकाच्या घरामध्ये मांजर आहे. मांजरीनं जर पिलाला जन्म दिला तर मांजर 8:30 वाजता का होईना पिलाची 3 वेळा जागा बदलते. का बदलते? तिला मांजरीच्या पिलाचा पप्पाचा स्वभाव माहिती आहे म्हणून. महाराज म्हणतात पिलाला पकडत असताना ती मांजर 3 वेळा दातामध्ये पकडते, पण दिवसभर काका त्या पिलाला दात सुद्धा लागू देत नाही. पण त्याच दातामध्ये एखादा उंदीर सापडू द्या बापू, त्या उंदराचा केस सुद्धा शिल्लक ठेवत नाही. आता ऐका, उंदराला पकडत असताना मनामध्ये शिकारीचा भाव आहे आणि पिलाला पकडत असताना मनामध्ये मातृत्व भाव आहे. क्रिया सारखी आहे पण क्रियेतला भाव सारखा नाही. आता तिसरं उदाहरण खूप गोड आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लक्षपूर्वक ऐका. आपण प्रत्येक जण नाव्याच्या दुकानामध्ये जातो. प्रवास करून आला का जोपर्यंत घरात आई आहे तोपर्यंत घरात आनंद आहे. घरात मुलगा प्रवासातून थकून आला का आई पहिल्यांदा त्या पोराच्या जवळ जाते, गालावरून हात फिरवते. का? आई म्हणते दादा खूप लांबचा प्रवास झाला का रे, थकला का रे, असं म्हणते. चेहऱ्यावरून हात फिरवते. कृष्णा बाबा नाव्याच्या दुकानामध्ये गेलो का नावी सुद्धा आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवतो. आता मला सांगा बापू, दोघांची हात फिरवण्याची क्रिया सारखी आहे का नाही? हात फिरवण्याची क्रिया सारखी आहे का नाही? आई सुद्धा हात फिरवते आणि नावी सुद्धा चेहऱ्यावरून हात, बोला जाण तुम्ही दाढी करीत नाहीत कधी, नावी सुद्धा चेहऱ्यावरून हात फिरवतो. पण दोघांच्या हात फिरवण्यातला भाव सारखा आहे का? नाही. आईना हात फिरवण्यामध्ये मातृत्व भाव आहे आणि नाव्यानं हात फिरवण्याचा 100 रुपये भाव आहे. क्रिया सारखी आहे महाराज, पण क्रियेतला भाव सारखा नाही. तिसरं उदाहरण खूप गोड आहे. आई मेली म्हणून मुलगा रडतो आणि सासू मेली म्हणून सून रडते. रडण्याचा आवाज सारखा आहे पण रडण्यातला भाव सारखा नाही. सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. महाराज म्हणले क्रिया सारखी आहे, आवाज सारखा आहे पण क्रियातला भाव सारखा नाही. मुलगा म्हणतो आई लहानाचं मोठं केलं, कष्टानं शिकवलं, खूप मोठा झालो, नोकरीला लागलो, बंगला बांधला, या बंगल्यात सुखानं आनंदानं तुझं म्हातारपण जावं म्हणून एवढे कष्ट केले ग आई. मला का सोडून गेली? मला
का सोडून गेली? पाठीमागून सून म्हणते बरं झालं माझ्या घरातली पिढा गेली. क्रिया सारखी आहे महाराज, पण क्रियेतला भाव सारखा नाही. उदाहरण संपले. तसं संत आणि माणसं दिसायला सारखे आहेत पण असायला सारखे नाहीत. पत्नी कोणासारखी असावी बघा. जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीसारखी महाराज जीवनामध्ये पत्नी माणसाला मिळायला हवी, तर माणसाचा परमार्थ होतो. नाहीतर बायको जर गोड बोलली तर कीर्तनाला सुद्धा 3 दिवस जात नाही, तर पंढरपूरला कधी येणार? तुकोबारायची पत्नी तुकोबारायांना शिव्या घालत होती का? तर त्याचं कारण होतं महाराज तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायांचा परमार्थ बंद पडू नाही म्हणून जिजाऊ माता तुकोबारायांना बोलायच्या. पण आता मला सांगा, तो जिजाऊ माता एवढ्या सुंदर होत्या आऊसाहेब, आवली माता खूप सुंदर होत्या, पण तुमच्या आमच्याकडे काय हो? काहीच नाही. पुण्याच्या श्रीमंत पाटलाची लेक होत्या आवली माता. काय सुंदर असतील, पण महाराज म्हणतात आवली माता कधीच स्वतःच्या अंगावरती चांगले वस्त्र घातले नाहीत. कारण का? जर मी चांगले वस्त्र अंगावरती घातले तर माझ्या तुकोबारायांचं मन माझ्याकडे लागेल, आणि ते मन मला माझ्याकडे लावायचं नाही, ते मन त्या विठ्ठलाकडे लावायचं. म्हणून त्यांनी कधीच चांगले वस्त्र अंगावरती घातले नाहीत. विठ्ठल काय अधिकार असेल आवली मातेचा बघा. तुकोबाराय भजना करता जात होते. भजना करता गेल्याच्या नंतर महाराज इथं दुपारी माणूस लवकर आला नाही तर बायको 3 वेळा जेवण करून घेते. पण तुकोबारायांच्या पत्नी आवली माता, तुकोबाराय जर भजनाला घरातून निघून गेले तर जिजा आवली मातेला सांगून जात नव्हते की मी या डोंगरावर जाणार आहे म्हणून. तिथं काय व्हॉट्सअप होतं का? काही इंस्टा होतं, फेसबुक होतं का? मोबाईल होता काय? काहीच नव्हतं महाराज. असं नसताना सुद्धा तुकोबारायांना म्हणावं आवली मातेनी, मालक तुम्ही कोणत्या डोंगरावर जाता फक्त मला सांगून जात जा. तुकोबाराय होते ते काय दौलत महाराज होता काय? तुकोबारायांचा अधिकार होता. तुकोबारायांनी आवली मातेला म्हणावं, आवले तुला जर जाणून घ्यायचं असेल ना मी कोणत्या रस्त्याने गेलो, देहूच्या बाहेर आल्याच्या नंतर फक्त एकदा तू रस्त्याला कान लाव. ज्या रस्त्यावर तुला विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या रस्त्यानं मी गेलेलो आहे समजून जा. ह्या तुकोबारायांचा शब्द आहे. आवली मातेचा अधिकार काय होता बघा. भगवंताचं भजन करण्याकरता तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरती गेले. गेल्याच्या नंतर आवली माता तुकोबारायांना भोजन घेऊन जात होत्या. हातामध्ये पाण्याचं मडकं होतं, डोक्यावर शेडजी भाकरी होती. जात असताना आवली मातेच्या पायामध्ये काटा रुतला, म्हणजे मोडला. तुमच्या सगळ्यांना उदाहरण माहिती आहे, लक्षपूर्वक ऐका. अधिकार काय बघा. पायात काटा मोडला. डोक्यावरचं टोपलं खाली ठेवता येत नव्हतं. हातातलं पाणी ठेवलं तर सांडून गेल्याच्या नंतर पुन्हा पाणी कुठं भेटणार याचा विचार आवली मातेने केला. पायातून रक्त बाहेर आलं. रक्त बाहेर आल्याच्या नंतर जगाचा मालक त्या ठिकाणी गुरं वळत होता. कोणी? ज्याच्यासाठी अख्खं जग येडं झालंय तो जगाचा मालक त्या आवली मातेच्या शेजारी एका बालकाच्या रूपामध्ये गुरं वळण्याचं काम करत होता. आवली मातेच्या पायात काटा मोडला हे त्याला कळालं. कळाल्याच्या नंतर जगाचा मालक आवली मातेकडे आला. मातेचा पाय आपल्या हातामध्ये धरला. आवली माता म्हणल्या, माग हो कोण आहेस तू? त्याने सांगितलं मी विठू आहे. विठू? मग तर अजिबात जवळ यायचं नाही. कारण का? त्या पंढरपूरच्या विठ्ठलानं येडं लावलं तर माझा संसार मोडला. आता तू पुन्हा इथं आला. इठ्ठल इठ्ठल म्हणायचं नाही अजिबात. ताण देऊ नको, तू बाजूला हो. आवली माता म्हटल्या. पण विठ्ठल म्हटला, माते तुझ्या पायात काटा मोडला, तू मला काढू दे. काढू दे म्हटल्याच्या नंतर आवली माता म्हटल्या, खरंच तुला काटा काढता येतो का? त्याने सांगितलं, अख्ख्या जगातल्या चांगल्या चांगल्यांचे काटे मी काढले, या काटा मला काढता येणार नाही का? मातेला खाली बसवलं महाराज. आवली मातेचा पाय जगाच्या मालकानं स्वतःच्या मांडीवरती घेतला. घेतल्याच्या नुसता मांडीवर घेतला नाही तर भगवंतानं आपल्या बोटानं जीभ चाटली. आणि त्या जिभेनं आपण म्हणतो ना बघा, काटा मोडल्याच्या नंतर काका पहिली माणसं काय करायची? असं करायचं, असं कोरायचं बघा. कारण का? तो काटा आपल्याला स्पष्ट दिसावा म्हणून. तसं जगाच्या मालकानं आवली मातेच्या पायातला काटा दिसायचा, त्याला काही दिसत नव्हतं काय?
दिसत होतं, पण तिच्या पायाची मातुडी त्याला खायची होती, म्हणून त्यानं ओला हात तिच्या पायाला लावला आणि तिच्या पायाची माती ब्रह्मांडाच्या मालकानं स्वतःच्या जिभेला लावली. हा अधिकार आवली मातेचा होता. अरे पत्नीचा जर एवढा अधिकार असेल तर जगद्गुरु तुकोबारायांचा केवढा अधिकार असेल. विठ्ठल मग महाराज म्हणतात बघा, आता कीर्तन संपायची वेळ झाली आहे का नाही, ऐका बोलू देऊ, ओव्हर टाइम देता काय, लक्षपूर्वक आहे. काय झालं रे, काय नाही, ते म्हणते महाराजाला 5-10 हजार द्या, सांगितलंय त्यांनी. ते मागाशी मला म्हटला, पप्पाला सांगितलं, म्हणले महाराज बाहेर 20,000 21,000 घेता, पप्पा बोलले मी 11,000 देतो, असं आमचं ठरलंय, डील पक्की झाली. धोतर सुटन नका ताण देऊ त्या माणसाला, उगा आपलं कधी धोतर घालायची सवय नाही, पॅन्टीवरचं माणूस उगा धोतरात आलंय, चांगला आनंद घ्या. काल यांना हसून हसून त्या माणसाचं धोतर पेडलंय बघा. सगळं पण त्याची काही चूक नाही, खरी चूक तुम्ही दोघं कळीचे नारळ आहेत. 3 वर्ष झाले त्या पोराला म्हणते, सप्त्याला आलं का तुझ्यासाठी पोरगी पाहतो, तुझ्यासाठी पोरगी पाहतो. सप्ताह संपला का फक्त वर्षभर त्याला विचारणार, महेश एक ठेपा आला बाय आणि तेवढा एकदा तो बायोडाटा पाठव. 3दा बायोडाटा बनवला त्यांनी, 3दा यांना पाठीला. यांनी बिचाऱ्या शेठजीनं काम केलं, तर हे दोघं कळीचे नारद आहेत, पण यांनी काकाला मधी घेतलं, काकांना सुद्धा मध्ये ओढलं. म्हणले काका आता महेशसाठी पोरगी पाहतील, पण काका तुमच्यावर त्याचा विश्वास आहे, आता त्याचं लग्न फिक्स होणार म्हणजे होणार. हे सप्त्यापुरते गोड बोलते दोघ जण, यांचं काय मनावर घ्यायची गरज नाही. मी वर्षभर फोन उचलीत नसतो परत, मला माहिती नुसते गोड बोलणार, सप्ताह झाला का पुन्हा विसरून जाणार. दोघं लय खतरनाक आहे ते. शेजारी बसणार आणि फोन लावणार नाही का, उगं शेठजी म्हणणार, होय महाराज काय चाललंय, आपण म्हणायचं काय नाही, काय ते संतोषराव त्याचं काय असं तसं. शेजारी दोघं बसलेले म्हणजे आमचे आग लावून देणार दोघं पण, नाही का. तिकडं बोललं का हे म्हणणार, हे सप्त्याचं नियोजन चाललंय, शेठजी जरा मागं पुढे करायला लागलेत, असं करायला लागलेत. आपण म्हणलं ना फक्त शेठजीला काय असं तसं, शेठजीला काय कामं सुटणार का, काय लगेच शेठजीचा आवाज, काय बोलता राव महाराज, म्हणजे झालं. दोघं शेजारीच बसणार, नियोजन सोबत करणार, पण उगा आमची जिरो होणार, नाही का. ऐका, सगळे कार्यक्रम सोडून महाराज आम्ही या ठिकाणी येतो, कारण का बघा आनंद आहे, ही प्रेमाची माणसं आहेत म्हणून यावं लागते. प्रशांत बाबा खूप कष्टानं यांनी पहिल्या वर्षी झाला, आता 2रं वर्ष, पुढचं 3रं वर्ष येईल. आनंद आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय काही होणार नाही. तुमच्या सगळ्यांचं प्रेम असेल, कोणतरी बघा घोरणारं कोण आहे, जोरात कोण घोरतं इथं, मायच्यानं सांगा. तुम्ही घोरता ना, ऐका तुम्हाला सगळेजण कदरलेत बघा. ते म्हणले काय 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 त्यांचं नाव, आप्पा म्हणले, आप्पाच्या खोलीत मारदाल नेऊन घाला. मी म्हणलं मी जाणार. ते म्हणले काहून, मी म्हणलं बाबा आप्पा एवढ्या जोरात घोरतात तर मी रातभर जागलोय, मी तर मरण म्हणलं. पण मला एक आनंद वाटला बघा, आप्पा आमचे किती काही करू द्या महाराज, पण आप्पाची एक खासियत आहे. आप्पानं संतोष भाऊला छाती ठोकून सांगितलं, संतोष अजिबात टेन्शन घेऊ नको, तुला काय कमी पडेल तर फक्त या आप्पाला सांग, जगाच्या मालकाच्या दारात बसलेले. काय पाहिजे, असली माणसं जर खऱ्या अर्थानं काका सप्त्याला असतील ना, तर मला असं वाटतं आप्पा हा सप्ताह 100 वर्ष नक्की टिकल. फक्त तुमच्यासारखी प्रेमाची माणसं आणि साथ देणारी माणसं या सप्त्याच्या आयोजकाच्या पाठीमागं पाहिजेत. एक माणूस तर देवानं दिलायच ठामे ठोकपणे, पण तुमच्यासारखा माणूस मला असं वाटलं नव्हतं. फक्त काही नुसते घोरतात, पैसे काही देत नाहीत. पण खऱ्या अर्थानं आप्पा जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या, पण महाराज मला आनंद केव्हा वाटला, जेव्हा आप्पा म्हणाले की संतोष तू काही काळजी करू नको, तुझ्या सप्त्याला जे काही कमी पडेल ना ते मला सांग, फक्त तुळतुळ करू नको बा, तुळतुळ करू नको, उगाच आपलं धोतर धरून इकडे तिकडे मिरवू नको रे संतोष. तुला काय लागतं ना तू मला सांग, 50,000 लागू दे नाही तर लाख रुपये लागू दे, मी देतो, पण तू काय असं तुळतुळ करू नको रे, अजिबात तुळतुळ करू नको. असं सांगणारी माणसं पाहिजेत महाराज. हाच फरक आहे माणसाच्या जीवनामध्ये आणि संतांच्या जीवनामध्ये. माणसाच्या घरात जर परमार्थ असेल तर देण्याची ताकद असते. बघा माणसं पैशानं श्रीमंत खूप आहेत, पण माणसाला दान करावं कुठं हे कळत नाही. आणि हे दान करावं कुठं हे ज्याला कळालं त्याला खऱ्या अर्थानं संत जीवन कळालं. बघा
अनेक ठिकाणी आपण दान करतो पण तिथं काही महत्त्व सांगितलं जात नाही. पण तीर्थक्षेत्रावर काका संत महात्मे म्हणतात इथं माणसानं एक शीत म्हणजे ट्रक भर नाही एक शीत जरी अन्न दान केलं तर कोटी कुळाचा उद्धार होतो. मग आमच्या आप्पांनी सांगितलं एवढं काय कमी पडते घे 50,000 घे. तर मग विचार करा 50,000 तांदूळ किती येतील आणि त्या तांदूळाच्या गोण्यात प्रत्येक तांदूळाची संख्या किती येईल. मग किती कोटी कुळाचा उद्धार होईल याचा जरा विचार करा. द्यायचा असेल ना महाराज आमच्या दिंडीत एक खास वैशिष्ट्य आहे बघा. आमच्या दिंडीमध्ये आल्याच्या नंतर माणसं पंक्ती देत नाहीत. काय करतात फुकट खातात असं तुम्हाला वाटत असेल. अजिबात नाही काका. काय करतात माहिती आहे का सहज असे तंबूवारी बसलेले असतात. तंबूमध्ये बसल्याच्या नंतर काय ज्या पंक्ती असतील त्या असतात आणि ज्या पंक्ती झालेल्या नसतात तंबू सांगणार डायरेक्ट तुमच्या गावाचं नाव काय देशमुख टाकळी. आजची पंगत उद्याची पंगत देशमुख टाकडीची. देशमुख टाकडीतल्या माणसांनी विचार करायचा नाही. खटाखट 500 1000 या तंबूतलं चांगलं खाल्लं ना उद्या आपल्या तंबूत पण चांगलंच खाऊ घालायचं. लोक अशी कटाळून गेली पाहिजेत महाराज. नको गुलाबजाम तरी म्हणायचं खाय 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 तरी म्हणायचं खाय. बघा काही काही माणसं प्रशांत बाबा धड बोलतच नाही. तो एकदा मी एका जागेवर कीर्तनाला गेलो आणि एक बाई अशी चपाती वाढत होती. तिचा नवरा असा पलंगावर बसला होता. जोरात म्हणला महाराजाला चपाती वाढ 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 महाराजाला चपाती वाढ. मी म्हणलं नको वाढ वाढ. त्यांना कुठे भेटती चपाती वाढ द्यायला. आम्ही काय गांजरं खातो काय चपाती भेटत नाही. जेवण झालं प्रशांत बाबा आणि सहज बसलं माझ्या शेजारी नाही का. मला म्हटलं महाराज कसं काय झालं जेवण. मी म्हणलं आनंद झाला बा चांगलं जेवलो मस्त बासुंदी खाल्ली सगळं खाल्लं आनंद झालं. चांगले जेवलात का. मी म्हणलो हो चांगला जेवलो. घरी हेच खाता का म्हणे. आता काय आणून घ्यावा काय बोलतील काय सांगता येत नाही बघा. माणसं मोठी चमत्कारी असतात महाराज. बापू एक माणूस असा घराच्या बाहेर उभा राहिला आणि त्याच्या बायकोला म्हटलं हे बघ आज मी वाघच मारणार आहे. काय गरज होती का. काय म्हणला बायकोला हे बघ आज मी वाघच मारणार आहे. बायको म्हणे 3 तास झाले इथंच बॉम्बला लागले जा की वाघ मारा की. म्हणला वाघच मारायला जाणार आहे फक्त तेवढे एकदा कुत्र बाजूला जाऊ दे मग वाघ मारायला जातो. अरे तू कुत्र्याला घाबरतो तू वाघाची शिकार करायला निघाला कायला उगा आपल्या हाताने जिरून घेतो बाबा. माणसांचा नाद नाही करायचा. माणसं लय खतरनाक असतात बघा. जगाच्या मालकाकडे एक वारकरी बाबा येण्याकरता निघाले. निघत असताना जगाच्या मालकाकडे येत असताना पाटलाचा वाडा आडवा लागला. भोजन झालं. भोजन झाल्याच्या नंतर वारकरी बाबा पंढरपूरच्या मालकाला भेटण्याकरता यायला लागले होते. तिथं एक कुत्र बसलेलं होतं. त्या कुत्र्याच्या पोटावर त्या वारकऱ्याचा पाय पडला. आता वारकऱ्याचा पाय कुत्र्यानं असा तोंडात पकडला असेल का नाही. पकडला असेल नाही पकडला महाराज. का तर त्या कुत्र्याच्या समोर त्याचा मालक उभा होता बाबा. कुत्र्याच्या समोर जर मालक उभा असेल तर कुत्रा अंगावर पाय पडल्याच्या नंतर सुद्धा वारकऱ्यावर धावत नाही. उदाहरण संपलं. मग आमचे संत म्हणतात आमच्या माग पुढं तर जगाचा मालक उभा आहे. आम्हाला कशाची भीती आहे. कारण का देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे
संतोष. संतोष. हा मी सुरुवातीला सांगितलं माझं वय जास्त झालं मी बिघडल्यावाने करतो आणि फुकट कीर्तन असलं का मग तर अजूनच बिघडल्यावाने करतो. भाव चढतोच मी असं नाही का. महाराज काय करावं तुम्हाला खरं सांगतो. माझ्या आळंदीमध्ये चालू आहे शिबिरामध्ये जवळपास 80 ते 90 पोरं. आता 90 पोरं सगळे तिथल्या तिथं सोडून मी काल तिकडे मेहकरला कीर्तनाला गेलो. मला वाटलं होतं आळंदीत जाऊन मग इकडे यावं, पण परत विचार केला आळंदीत गेलो तर 400 झालं 800 पुन्हा हे 500. काय रे एवढं किलोमीटर वाढवायचं. तिकडून बोंबलत रात्रीचं तिकडून आलो एकटाच आलो जंगलातून. झोप आली याला फोन केला. बऱ्याचशा लोकांना त्याच्यावरच आळ घेतला असं एवढ्या रात्रीचं बोलतंय कोणाला. तरी हे 2 नमुने मला म्हणलेच. महाराज म्हणलं काय तुमचा महेश जरा बिघडल्यावानी करायला लागला. म्हणलं झालं काय. रात्री 1.5-2 घंटे फोनवर बोलत होतं. आम्ही म्हणलं ते कोणाला बोलत नव्हतं त्याच्या दाजीला बोलत होतं. त्याचा दाजी प्रवासात होता म्हणून ते 2 घंटे बोललं. चांगलं पोरग आहे बघा त्याचं बिचाऱ्याचं. उगा आपलं त्याला तसं ठेवू नका. आता ऐका हो काही माणसं नाही ना काका नको त्या उपाध्या अंगावर घ्यायची सवय असते बघा. 1-2 जण मित्र होते त्यांना पोपट पाळला आप्पा. एका जणानं पोपट पाळला. काय पाळलं. पोपट पाळला. नवीन उदाहरण आहे इंगळे महाराजाचं नाही. तुम्ही माणसाला तेच सांगते का काय नवीन आहे बघा. एका जणानं पोपट पाळला. त्याचा एक मित्र होता. दोघं जिवलग मित्र समजा याच्या माझ्यासारखे पण आम्ही दोघं गोरे आहे पा. त्यात एक काळं होतं आणि एक गोरं होतं. ते पोपट काय करायचं त्याच गोऱ्या मित्राच्या घरी पोपट होता. ते काळा मित्र घरी आला. लक्षपूर्वक ऐका. कळालं तर हसू येणार नाही तर तुम्ही काय हसणार नाहीत. ऐका ते पोपट सारखं त्या काळ्या माणसाला म्हणायचं ए काळ तोंड्या. काय म्हणायचं सारखं. तो माणूस आला का म्हणायचं ए काळ तोंड्या आला का. ए काळ तोंड्या आला का. त्याला राग आला बघा. त्यानं त्याच्या मित्राला सांगितलं अरे याला काहीतरी समजून सांग. 4 माणसं असते तरी मला काळतोंड्या 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 म्हणते. बायको कधी मला काळतोंड्या म्हणली नाही हे मला काळतोंड्या म्हणतोय. आता ती म्हणाल कशी तिला उगं तुझ्या जवळ राहायचं रे म्हणून ती काळतोंड्या म्हणत नाही. उगं तू काय एवढा सोयीचा आहे का. सारखं काळतोंड्या म्हणायचं. त्याच्या मित्राला आला राग. लहानपणापासून सोबत राहिले हे पोपट याला काळतोंड्या म्हणतोय. मित्रानं पोपटाला असं फटकवलं महाराज ते असं सुजलं पोपट नाही का. दुसऱ्या दिवशी हे आलं काळतोंडे आणि त्या पोपटाकडे पाहिलं. ते पोपट गप होतं आपलं. त्यानं मार खाल्ला ना आदल्या दिवशी. एकदम शांत काका एकदम शांत. हे गप बसलंच नाही. का रे म्हणला आज काय म्हणला नाही. पोपट नुसतं गालात हसला. पोपट फक्त गालात हसला. हे म्हटला काऊन हसला. तो म्हटला तुला कळालंच असेल मला तुला काय म्हणायचं होतं. अरे मी तुला काळतोंड्याच म्हणणार होतो फक्त हसून म्हणलो बाकी काय नाही. नसलेलं संकट अंगावर घ्यायची सवय असते. पोरांच्या कधी नादाला लागायचं नाही. त्या दिवशी एक पोरग इंद्रायणीवर गेलं त्याच्या आजीसोबत. असं पाण्यात पाय ठेवत होतं. प्रशांत बाबांनी खेळू लागलं. एक बाबा असंच आले लांबून आणि त्या पोराला म्हटलं ए कशाला पाण्यात पाय ठेवतं. पाण्यात पडला तर मरशील ना. पोहता येतं का तुला. पोरग सहज होतं. ते म्हटलं मला पोहता येत नाही. म्हातारा म्हणा मग काय माणूस आहे तू. गाढव पाण्यात पोहतात आणि तुला पाण्यात पोहता येत नाही काय. पोरग हुशार होतं ना काका. ते म्हटलं बाबा तुम्हाला पोहता येतं का. बाबा म्हटलं मला नाही पोहता येत. मग तुमच्यात आणि गाढवात फरक काय मला सांगा बरं. अरे नको ते कशाला अंगावर घ्यायचं कशाला ते पोरांच्या नादाला लागायचं महाराज. तसं म्हणतात महाराज संत आणि माणसं दिसायला सारखे आहेत पण असायला सारखे नाहीत. पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाका. ऐका एक गोड उदाहरण सांगतो 5 मिनिटामध्ये तुम्हाला आणि कीर्तनाला पूर्णविराम देतो. एक मुलगा होता बघा. ज्या मुलाला प्रशांत बाबा हात नव्हते आणि पाय नव्हते असा मुलगा. कीर्तनाचा आवाज कानावर पडला आणि आपल्या आईला म्हणाला आई मला कीर्तनाला जायचे. कीर्तनाला जायचे म्हटल्याच्या नंतर आईनं म्हणालं कशाला जातो त्या देवाच्या कीर्तनाला. अजिबात जाऊ नको. अरे जन्माला घालत असताना त्या देवाने तुला हात दिले नाहीत पाय दिले नाहीत. अजिबात त्या देवाच्या कीर्तनाला जायचं नाही. कोणी सांगितलं. आईनं सांगितलं. पण पोरग शेठजी ऐकायला तयार नव्हतं. आई काही झालं तरी चालेल पण मी आज मात्र कीर्तनाला गेल्याशिवाय राहणार नाही. आईच्या डोळ्यात पाणी आलं.
तिनं सांगितलं संतोषराव थोडंसं युको सोडा नाही का. डोळ्यात पाणी आलं आणि आल्याच्या नंतर त्या आईनं त्या पोराला आपल्या काखेत घेतलं. काखेत घेतल्यानंतर कीर्तनाला ती आई त्या पोराला घेऊन आली. कीर्तनामध्ये सगळ्यात शेवट बसलेल्या माणसाजवळ त्या पोराला खाली ठेवलं. ठेवल्यानंतर महाराज संतोष बुवा तो पोरगा आपल्या छातीवर घासत 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 कीर्तनकाराच्या जवळ आला. कीर्तनकारांच्या पायावर मस्तक ठेवलं, मान वर केली तर कीर्तनकाराच्याच डोळ्यात पाणी आलं. अरे दादा तू कीर्तनाला आला, पण कीर्तन संपल्यानंतर तुझी आई तुला घेण्याकरता येणार आहे का. मुलाने एका शब्दात सांगितलं बाबा याच्यानंतर मला परत कधीच घरी जायचं नाही. नाही म्हटल्याच्या नंतर विचारलं भानुदास बाबांनी दादा मग तुला जायचं कुठं. बाबा मला घरी जायचं नाही, मला पंढरपूरला जायचे. डोळ्यात पाणी आलं. बाबांनी सांगावं अरे तुला हात नाहीत पाय नाहीत हट्ट करू नको, घरी जा. घरी जा म्हणल्याच्या नंतर विको सोडा, थोडासा बेस द्या आणि विको सोडा. सांगितलं दादा घरी जा. घरी जा म्हटल्याच्या नंतर मुलगा घरी गेलाच नव्हता प्रशांत बाबा. तो मुलगा पंढरपूरच्या वाटेला लागला होता. कीर्तन संपलं, सगळी लोक आपापल्या घरी निघून गेले. सकाळ झाली, काकडा झाला, वारकरी पंढरपूरला दिंडी निघायची तयारी झाली. आणि भानुदास महाराजांनी विचारलं अरे रात्री जो मुलगा आला होता तो मुलगा गेला कुठं. सगळ्यांनी सांगितलं बाबा तो मुलगा रात्री निघून गेला, पण कुठे गेला आम्हाला माहिती नाही. नाही म्हणल्याच्या नंतर तो मुलगा मात्र घरी गेला नव्हता, पंढरपूरच्या वाटेला लागला होता. आपलं शरीर घासत होतं. जसा एखादा नाग जमिनीवरती घासत जावा तसं तो मुलगा आपलं शरीर घासत निघाला होता. जगाच्या मालकाच्या भेटीची आवड त्याच्या मनामध्ये निर्माण झाली होती. अंगामधून रक्त बाहेर निघत होतं. रस्त्यावर असलेले दगड छातीत घुसत होते, मांडीत घुसत होते, रक्त बाहेर निघत होतं. अरे पुढं गेलं तर माती अशी रक्तानं लाल दिसत होती. प्रत्येक गावात जाऊन गावकऱ्यांना म्हणावं माझ्या गुरुजीची दिंडी येते, माझ्या गुरुजीच्या दिंडीच्या भोजनाची व्यवस्था करा, एवढा शब्द म्हणावा काका आणि पुढच्या गावात निघून जावं. पण त्या गावात पाण्याचा थेंब सुद्धा घेऊ नये आणि भोजन सुद्धा करू नाही. एक दिवस एका गावात दिंडी पोहोचली. गावकऱ्यांनी भोजनाची व्यवस्था केली. भानुदास बाबांनी विचारलं मला या दिंडीच्या भोजनाची व्यवस्था करायला. गावकऱ्यांनी सांगितलं महाराज तुमचा एक शिष्य आहे ज्याला इथून खाली पाय नाहीत आणि इथून हात नाहीत. शब्द ऐकला आणि भानुदास महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडला कुर्मा. ए दादा अरे एक वेळ म्हणाला असलास रे राजा मला पंढरपूरला यायचे. अरे तुझ्यासाठी बैलगाडीची व्यवस्था केली असती ना, मग का असा हट्ट आज तू जीवनात केला रे. स्वतःच्या शरीर रस्त्यावर घासत निघाला. तुम्हाला माहित असेल बघा इथं आरणगावच्या जवळ लहुळ गावाचं नाव आहे. लहुळ मध्ये कुर्मदास महाराज पोहोचले आणि पोहोचल्याच्या नंतर कुर्मदास महाराज जमिनीकडं छाती करून झोपले होते. पाठ वर होती, डोळे जमिनीकडे केले आणि या धरणी मातेला सांगितलं आई आजपर्यंत तुम्हाला साथ दिली म्हणून मी इथपर्यंत येऊ शकलो गाई. पण आता मला तू साथ द्यायला तयार आहे, पण माझं शरीर मला साथ देणार नाही. डोळ्यात पाणी आलं. त्या आईला नमस्कार केला आणि सांगितलं माते मी जाऊ शकत नाही. वारकऱ्याच्या पक्वादाचा टाळाचा आणि वारकऱ्यांच्या मुखातून येणाऱ्या अभंगाचा आवाज हा कुर्मदास महाराजांच्या कानावर पडत होता. पण डोळ्यातून पाणी आलं होतं. कारण का हे शरीर मला आता पंढरपूर दाखवणार नाही.
रडायला लागले. संध्याकाळच्या वेळेला भानुदास महाराजांची दिंडी आली. वारकऱ्याने सांगितलं, बाबा भानुदास महाराज बघा ना बाबा, त्या कुर्मदासाकडे बघा. अरे भानुदास बाबा जवळ जातात. कुर्मदास महाराज जमिनीकडे तोंड करून झोपलेले असतात. झोपलेले असताना दुपारचे मुक्कामावर पोहोचले होते. संध्याकाळी भानुदास महाराज आले होते. बघतात तर त्या कुर्मदासाच्या शरीराच्या जवळची माती रक्तानं लाल झाली होती. रक्तानं लाल झालेल्या मातीवर भानुदास बाबांनी जवळ जावं, पोटावर झोपलेल्या कुर्मदासांना पाठीवर करावं. केल्याच्या नंतर स्वतःच्या डोळ्यातले अश्रूचे थेंब कुर्मदासाच्या छातीवर पडावे. कुर्मदासाला हात लावला तर भानुदास बाबांचे हात सुद्धा रक्तानं लाल झाले होते. जवळ घेतलं, कडकडून मिठी मारली, हृदयाला हृदय लावलं आणि एक शब्द म्हटले, कुर्मा अरे राजा म्हणला असतास रे मला पंढरपूरला यायचं, मी तुला बैलगाडीत घेतला असतं, तुझ्यासाठी काही व्यवस्था केली असती, मग काय एवढा अट्टाहास केला, तुझं शरीर या मातीवर घासत निघाला. कुर्मदासाने एक शब्द सांगितला, बाबा मी तुमच्या कीर्तनात ऐकलं होतं, ज्याला हात नाही ज्याला पाय नाही त्याचा स्वीकार जगाचा मालक करतो, तो पंढरपूरमध्ये बसलेला आहे, म्हणून त्याला भेटण्यासाठी निघालो होतो बाबा. पण आता माझं शरीर मला साथ देणार नाही. शेवटचा मुद्दा खूप बारकाईने ऐका. फक्त त्या ब्रह्मांड नायकाला माझा निरोप सांगा, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. देवाला माझा नमस्कार सांगा. भानुदास महाराज पंढरपूरमध्ये आले. चंद्रभागा मातेचं स्नान केलं, पुंडलिकरायांचं दर्शन केलं, जगाच्या मालकाच्या मंदिरात गेले. जगाचा मालक विटेवर उभा होता. ब्रह्मांडाच्या मालकानं भानुदास बाबांकडे पाहिलं. विनेकरी बाबा, अहो जगाच्या मालकानं भानुदास महाराजांना विचारलं, महाराज आतापर्यंत तुमच्या डोळ्यात कधीच पाणी आलं नव्हतं, मग आज तुम्ही का रडताय? शब्द ऐकला आणि भानुदास महाराजांना टाहो फुटला. जसं आपण एखाद्या जवळची व्यक्ती गेल्यानंतर जसा माणूस टाहो फोडून रडतो, तसं भानुदास बाबा जगाच्या मालकाकडे पाहून टाहो फोडून रडायला लागले. देवा कुर्मदासाला भेटा देवा. कुर्मदासाला भेटा म्हटल्याच्या नंतर आता ऐका, जगाच्या मालकाला भेटण्यासाठी आषाढीच्या वेळेस जगातली सगळी संत पंढरपूरला येतात. येतात का नाही? सगळी संत पंढरपूरला येतात. पण ब्रह्मांडाच्या मालकानं रुक्मिणी मातेला सांगितलं होतं, रुक्मिणी ऐका, मला कुर्मदासाला भेटण्याकरता लहुळ गावात जायचं आहे. आलेल्या प्रत्येक संतांची व्यवस्था तुम्ही स्वतः करायची. ब्रह्मांडाचा मालक विटेवरून उतरला. लहुळ गावात जातात. कुर्मदास महाराज पोटावर पडलेले कुर्मदासांचं डोकं ब्रह्मांडाच्या मालकानं स्वतःच्या मांडीवर घेतलं. डोक्यावरून हात फिरवला आणि जगाचा मालक कुर्मदास महाराजांना म्हणतो, कुर्मदास महाराज सांगा, मी आज तुम्हाला काय देऊ? तुमचं शरीर चांगलं करून देऊ? आता खरं सांगा, कुर्मदास महाराजांच्या जागेवर जर तुमच्या माझ्यासारखा माणूस असताना, तर आपण जगाच्या मालकाला म्हणलं असतं, 200-300 एकर जमीन दे, एक बंगला बांधून दे, 2-4 फॉर्च्युनर गाड्या दे, बंगला सगळं सेट करून दे आणि मग जा. पण कुर्मदास महाराजांनी शब्द वापरला, देवा अरे ज्याने रात्र दिवस तुझं भजन केलं रे, त्या लोकांच्या साधा तू स्वप्नात गेला नाही. फक्त मी माझं शरीर तुला अर्पण केलं तर तू पंढरपूर सोडून लहुळ गावात आला. हेच माझं जीवनातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. याच्यापेक्षा जीवनात माझं कोणतंच मोठं भाग्य नाही. तर आता महत्वाचा मुद्दा ऐका. शरीर अर्पण केल्याच्या नंतर जगाचा मालक आपल्यासाठी सगळं काही करायला तयार होतो. अभंगाचं 3रं चरण. जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला
काका तुमची काय इच्छा आहे सांगा. आहे का? आनंद आहे महाराज. बाहेर कीर्तन करत असताना आपल्याला समाज बघायला सवय लागलेली असते. पण इथं कीर्तन करायचं म्हटलं त्यानंतर इथं चौकटीत बसावं लागतंय. खरं तर पंढरपूर क्षेत्रामध्ये विनोद करावे हा उद्देश कोणाचाच नसतो. पण काय असतं माहितीये का, नाही करा तर मग लोक झोपतात आणि लोक झोपले तर मग सांगावं कुणाला. म्हणून थोडं थोडं मध्ये मध्ये फवारणी करावी लागते. खऱ्या अर्थानं बघा महाराज म्हणतात आपलं आपण सर्वस्व त्याला अर्पण केलं ना मग त्याला सुद्धा आपली सगळी कामं करावे लागतात. तुकोबाराय महाराज म्हणतात बघा, वाव हा संसार देवा पायी. आपला सगळ्या तुकोबारायांना देवाने एकदा विचारलं होतं. म्हटले तुकोबारायाने भगवंताला प्रश्न केला. म्हटले देवा मला तुझ्या चरणाची सेवा दे. कशाची? चरणाची. मला तुझ्या सेवा दे. भगवंताने तुकोबारायांना म्हणावं, तुकोबाराय तुम्हाला सेवा देऊ आणि ती पण माझ्या चरणाची, असं चालणार नाही. का तर चरण सेवा देण्यासाठी माणसाची पात्रता असावी लागते. बापरे, अरे तुकोबारायांना भगवंताने म्हणावं तर मग सामान्य माणसाची काय किंमत आहे हो? अजिबात नाही. बघा माणसाने अहंकार असा क्षेत्र अनेक क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती. अनेक क्षेत्रावर केलेलं पाप हे तीर्थक्षेत्रावर आल्यानंतर नष्ट होतं. पण तीर्थक्षेत्रावर जर घडलं पाप तर वज्रलेपो भविष्यती. ते कुठंच धुतल्या जात नाही. गंगेत जीव दिला तरी धुतल्या जात नाही. बरं आहे का? खूप महत्वाचा मुद्दा आहे, गेलं विसरून डोक्यातून. म्हणून डोके महाराज माझ्या संग राहत होते पहिले, आता राहत नाही. एक सांगू महत्वाचा मुद्दा काका, आमच्या दोघांचं फक्त आम्ही शरीरानं बदलेले माणसे म्हणजे वेगळे आहेत, पण मनानं दोघं एक आहे. खूप त्याचा जीव आहे माझ्यावर. कितीही मोठं संकट आलं तर मशाला फोन करावा लागतो रात्रीच्या 2 वाजता. तरी ती आपले 2-3 घंटे का पाहण्यात बसते. चला दाजी असं, दाजी तसं, हे झालं दाजी, ते झालं दाजी. त्याच्या संकट काळात मी रात्रभर प्रवास करत असतो महाराज. जेवढा माझ्या भावाने मला म्हणजे जीव नसून लावला का त्याच्या दुप्पट त्याने मला जीव लावला. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. वयाने ते माझ्यापेक्षा लहान आहे, विचार करतय. पण खरं सांगतो त्याच्यासारखा दिलदार माणूस नाही. कारण का आज हे संतोष भाऊ खरं सांगतो तुम्हाला, ते 15,000च्या खाली कुठं कार्यक्रमाला जात नाही. खरं जात नाही महाराज, शपथ घेऊन सांगतो देवाच्या दरबारात तुम्हाला. 15,000 घेतल्याशिवाय ते कुठं. मी जर म्हणणार मग जाय ना ते 13,000 देणार आहे. दाजी तुम्हाला बरी 20 आणि 21 लागत, तुम्हाला 15,000 पाठीत. पण महाराज इथं आमच्या संतोष भाऊनी, आमच्या शेठजींनी त्याला जर म्हणलं ना कृष्णा महाराज की आपल्या सप्ताहाचं नियोजन आहे, बिचारा मागच्या वर्षी सुद्धा आला होता आणि या वर्षी सुद्धा आला होता. पण आता पुढच्या या वर्षी त्याला तसं जाऊ देऊ नका. म्हणजे त्याच्या लग्नाचं नियोजन बघा असं सांगितलं मी तुम्हाला. उगाच मनात काही विचार आणू नका. पुढच्या वर्षी त्याला जोडीनच आणा. म्हणजे मी माझ्या लेकरा संग येतो मग. ऐका ना, बरोबर आहे ना महाराज. मग आमचं सांभाळायला कोणतरी लागल नाही तर मग त्याच्या बायकोला काय काम आहे? ती म्हणाल कदर दिला गडे यांनी. ऐका महाराज म्हणतात आपलं आपण सर्वस्व काका त्याला अर्पण केलं. वाव हा संसार देवा पायी. देवाच्या पायावर तुम्ही तुमचा संसार अर्पण केला. चरण सेवा मागितली होती. मागितल्याच्या नंतर संतोष महाराज जगाच्या मालकांना म्हणावं, तुकोबाराय चरणाची सेवा देण्याकरता माणसाची लायकी असावी लागते. चरण सेवा अशी भेटत नाही. मग तुकोबारायने भगवंताला म्हणावं, देवा तुझ्या चरणाची सेवा जर माझ्या जीवनामध्ये मला पाहिजेत असेल तर काय करावं लागेल? तुकोबारायांना सांगितलं, तुझं सर्वस्व तुम्हाला मला अर्पण करावं लागेल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, वाव हा संसार देवा पायी. मी माझं देवा सर्वस्वच आज तुला अर्पण केलं. बघ माझी बायको मेली तरी सुद्धा मी रडलो मी नाही. तुकोबाराय म्हणले, माझी पत्नी गेली पण मी रडलो नाही. माझा मुलगा गेला मी रडलो नाही. बरे झाले देवा निघाले दिवाळी. बरी या दुष्काळी पीडा गेली पण मी रडलो नाही. आता मला तुझ्या चरणाची सेवा दे. सर्वस्व त्याला अर्पण केल्याच्या नंतर त्याला सुद्धा तुम्ही सांगाल तसं वागावं लागतं.
जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणी. बरं महाराज, जगाच्या मालकाला आपलं सर्वस्व आपण अर्पण केलं. काकांची इच्छा आहे की 5 मिनिटं घ्यावे, एक मुद्दा मांडतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतो. काय ऐका, तुमच्यासाठी एक मुद्दा, शेवटचं चरण आणि शेवटचा मुद्दा. बघा, 350 वर्षापूर्वी प्रत्येकाला असं वाटत होतं, प्रशांत बाबा, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता. काळामध्ये असत असताना सगळ्यांना असं वाटत होतं या स्वराज्यासाठी मरायचं स्वराज्यासाठी, जगायचं स्वराज्यासाठी. कारण स्वराज्य वाचलं तर आया बहिणी सुरक्षित राहतील, आया बहिणी स्वराज्य वाचलं तर प्रत्येकाच्या कपाळावर कुंकू कायम राहील, स्वराज्य वाचलं तर खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या घरावरचा भगवा कायम राहील. मग महाराज, एक जिजाऊ होत्या ज्यांनी आपला नवरा समाजाला दान केला, एक जिजाऊ होत्या ज्यांनी आपला नवरा समाजाला दान केला, तर जगातला देव कायम राहिला. त्यांचं नाव आवली माता, म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नी. आणि एक जिजाऊ होत्या ज्यांनी आपल्या पोटचा गोळा, आपला मुलगा या समाजासाठी दान केला, म्हणून त्या जगातल्या देवाचं मंदिर या जगात कायम राहिलं. ही जिजाऊ नावाची ताकद आहे. त्या ताकदीच्या बळावर हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं होतं. महाराज विशाळगडावर अडकले होते. अडकल्याच्या नंतर विचार करत होते कसं गडावरनं बाहेर पडावं. मनात विचार आला, पण त्यावेळेस सगळीकडे सिद्धी जोहरने वेढा मारला. वेड्यात अडकले छत्रपती शिवाजी महाराज. आणि वेड्यात अडकल्याच्या नंतर एक दिवस उलटून गेला. मासाहेब विचार करत होत्या, माझा लेक बाहेर आला असता तर खऱ्या अर्थानं काहीतरी करता आलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या, घोड्यावर बसल्या. त्याची आई होती का महाराज? अरे 60 वर्ष वय होतं मासाहेबांचं. मासाहेब जिजाऊ घोड्यावरती बसल्या, तलवार हातात घेतली, जाणार होत्या. पण त्याच वेळेस नेताजी समोर आले. मासाहेब जिजाऊंना वाकून मुजरा केला. मासाहेब थांबा. शब्द ऐकला. नेताजींना म्हणावं मासाहेबांनी, नेताजी तुमचे महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले, तुमच्या तलवारी काय बोथट झाल्या का? शब्द ऐकला आणि नेताजी मासाहेबांना म्हणाले, मासाहेब उद्या सूर्यास्तापर्यंत महाराजांना घेऊन मी गडावर येतो. पण नेताजीला पराभव स्वीकारावा लागला. महाराज गडावर असताना, प्रशांत महाराज इथं आवाज म्हणतोय म्हणून लक्षपूर्वक ऐका, शांततेत सांगतोय. महाराज गडावर असताना कोण माझ्यासारखा दिसतो याचा विचार चालू झाला महाराजांच्या डोक्यात. आणि एक नाव समोर आलं, शिवा काशीद, नावी समाजाचे. शिवा काशीदांना बोलावा पाठवला. शिवा काशीद आले, महाराजांना वाकून मुजरा केला आणि महाराज म्हणाले, शिवा आजपर्यंत आम्ही असं ऐकत होतो रे शिवा, तू हुबेहूब माझ्यासारखा दिसतोस, पण आज प्रत्यक्षात आम्हाला बघायचंय तू खरोखर माझ्यासारखा दिसतोस का? शब्द ऐकला. शिवा काशीदांना महाराजांनी स्वतःचे वस्त्र दिले, पादत्राणे दिले. शिवा काशीदांनी वस्त्र हातात घेतले, पादत्राणे आपल्या डोक्यावर ठेवले आणि महाराजांना म्हणावं, महाराज तुमची पादत्राणे आमच्या पायात घालायची नाहीत महाराज, तर तुमची पादत्राणे आमच्या डोक्यावर ठेवायची. तो महाराज डोक्यावर ठेवायचे. पण शिवा काशीदांना महाराजांनी म्हणावं, शिवा मला बघायचंय आज तू खरोखर माझ्यासारखा दिसतोस का? शब्द ऐकला महाराजांचा. शिवा काशीद आत गेले, स्वतःच्या अंगावर राजांची वस्त्र परिधान केले. राजांच्या समोर आले तर डोळ्यात पाणी आलं. राज बघा तुमचा शिवा कसा दिसतोय. राजाने शिवा काशीदांना म्हणावं, शिवा अरे आजपर्यंत आम्ही असं ऐकत होतो रे, तू हुबेहूब माझ्यासारखा दिसतोस, पण आज आम्हाला कळालं की आरशामध्ये आम्ही आमचं प्रतिबिंब बघावं, तसा दिसतोस रे, तसा दिसतोस. मग राज, मग आता तो सिद्धी जोहर पण मला ओळखणार नाही. शब्द ऐकले महाराज. रडायला लागले छत्रपती शिवाजी महाराज. शिवा तुला कसं कळालं रे, मी तुला माझं रूप देऊन सिद्धीकडे पाठवणार आहे. राज
तुमच्या सोबत राहिलो नव राज, तुमच्या मनात काय चालतं ना ते पण मला कळतं या राज. फक्त एक तुम्हाला मागणार आहे मी आज. काय शिवा सांग काय मागतोय राज. तुमच्या शिवाच्या वाट्याला आलेली ही मोहीम आता तुम्ही कुण्या दुसऱ्या शिवाला देऊ नका. महाराजांनी सांगितलं शिवाला कडकडून मिठी मारली. 2 पालख्या सज्ज झाल्या काका. एका पालखीत महाराज बसले, बाजीप्रभूंच्या साथीने विशाळगड जवळ करणार होते. दुसऱ्या पालखीत बसले शिवाकाशीत. गडाचा दरवाजा उघडला, धो धो पाऊस पडत होता. अरे स्वराज्याचा मालक मावळ्याने आपल्या खांद्यावर घेतला होता. भर पावसात मावळ्यांना सुद्धा घाम फुटला होता. कारण का स्वराज्याचा मालक त्यांच्या खांद्यावर होता. राजांना घेऊन भर पावसात प्रवास चालू झाला. पाऊस वर पडत होता, डरकाळ्यांचा आवाज कानावर पडत होता, चिटपाखरांचा आवाज कानावर पडत होता, काळी पाणी सोडत होत. पण राजाला सुखरूप गडावर पोहोचवायचं होतं. इकडं शिवाकाशीदाची पालखी सिद्धी जोहरच्या वेढ्यात येऊन पोहोचली. पालखीचा पडदा सरकवला. शिवाकाशीत खाली उतरले. उतरल्याच्या नंतर सिद्धी जोहर म्हणाला, आओ शिवाजी राजे, हमारे शामियाने में जाते हैं. शामियान्यात जाण्याकरता निघाले. जात असताना सिद्धी जोहरच्या समोर एक बलाढ्य देह उभा राहिला. त्यानं सांगितलं, हुजूर कुछ तो गडबड है. इतने आसानी से शिवाजी हाथ नहीं आ सकता. ये शिवाजी नहीं है, क्योंकि हमने देखा है शिवाजी राजे को अफजल खानाचा कोथळा बाहेर काढत असताना कृष्णाजी भास्करांनी महाराजांच्या कपाळावर वार केला होता. त्या वाराची खून जर यांच्या माथी असेल तर हे शिवाजी राजे आहे. सिद्धी जोहरनं म्यानातलं तलवार बसली. शिवाच्या जवळ जाता जिरेटोप बाजूला केला, कपाळ हाळलं. वाराची खून सापडली नाही. तलवार घेतली, खोसली छातीत. सच बता कामर कोण है तू. असा शिवा म्हणाला, ए अरे माझा राजा तुझ्या तावडीत सापडावा एवढ्या कच्च्या मैदानात आम्ही तयार झालो नाही. सिद्धी जोहर म्हणाला, मरने का डर नहीं लगता. कोण है तू. तसा शिवा म्हणाला, अरे आई, जन्माला येताना जरी शिवाकाशीत म्हणून जन्माला आलो असेल, पण मरताना छत्रपती होऊन मरतोय. हे काय कमी भाग्य आहे का. शिवाकाशीत मेले, पण शिवाकाशीदाच्या गावात महाराज जातात. गावच्या वेशीत शिवाकाशीदाची आई महाराजांसाठी आरतीचं ताट आणते. आरतीचं ताट आणल्याच्या नंतर स्वराज्याचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज ढसा रडायला लागले. कोणत्या शब्दात सांगू हिला की ज्या पोराला 9 महिने 9 दिवस तू तुझ्या पोटात सांभाळलं तर तुझ्या पोटचा गोळा या राजासाठी सिद्धी जोहरच्या वेढ्यात तलवारीच्या पात्यानं मेला. ती आई डोळ्यातलं पाणी दाखवत नव्हती, पण राजे रडायला लागले. आणि रडणाऱ्या राजाला तिनं म्हणावं, ए राजा रडू नकोस रे, रडू नकोस. का रडतोय. आई सांग, तुला कसं सांगू ग. तुझ्या पोटचा गोळा माझ्यासाठी मेला. मरू दे, मला माहिती माझा शिवा मेलाय. पण आई खरंच मला अजून एक मुलगा असता तर तो सुद्धा मी हसत हसत या स्वराज्यासाठी दान केला असता. असं त्या आईचं मातृत्व आहे. त्याला सर्वस्व अर्पण केलं तर आपलं घर चालणार आहे. तसं संत म्हणतात, आम्ही आमचं सर्वस्व त्याला अर्पण केलं तर तो आमचे सगळे काम करणार आहे. मग आम्ही सुद्धा कृष्णा महाराज सुखानं त्याचं नाव घेणार आहे. कामने असो सुखे, तू कामने असो सुखे, कामने असो सुखे,
माझ्या बुद्धीला जसा अभंगाचा विचार करता येईल तशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला. कीर्तन संपलं. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. आमचे संतोष भाऊ असतील, शेठजी असतील, काका असतील, इकडनं कृष्णा महाराज, संतोष महाराज, आप्पा कुठे गेले आमचे आप्पा विनेकरी, बाबा सुद्धा आज उपस्थित आहेत. बापू कोण बापू हे बापू दोन्ही बापू योगेश महाराज, निर्मळ महाराजांचे सर्व विद्यार्थी महाराज मंडळी आणि विशेषतः म्हणजे आमचे कथाकार शुभम महाराज बाबांचं सुद्धा आपल्या सगळ्यांवर असं प्रेम राहावं एवढी भगवंताची यांनी प्रार्थना करतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकून कोणाच्या अंतःकरणाला लागला असेल, तुमचा मुलगा तुमचा नातू म्हणून मला माफ करा. झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबाराय शिवछत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, सोपीनाथ महाराज, ब्रह्मांड नायकाच्या चरणावर अर्पण करतो काका आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर